नमस्कार मित्रांनो, आपण महाराष्ट्राचे नकाशे ही सिरीज चालू केली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण विभाग बघितला होता। आज आपण नाशिक विभाग बघणार आहोत। या टॉपिकमध्ये तुम्हाला एकदम अचूक असे मॅप बघायला भेटणार आहेत। त्याचबरोबरीने हे सगळे मॅप आपण स्टेट बोर्डमधून घेतलेले, त्यामुळे हे ऑथेंटिक असणार आहेत। आणि आपण यामध्ये राजकीय, दळणवळण आणि प्राकृतिक, आपला जास्त भर हा प्राकृतिक नकाशांवर असणार आहे, तर ते आपण सगळं बघणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही पुढे गेलेली आहे आणि त्या अनुषंगाने तुमचा आता जो वेळ आहे तो फार महत्त्वाचा असणार आहे। आणि या वेळेमध्ये तुम्हाला मेन्सचा स्टडी करावा लागणार आहे मित्रांनो। या मेन्सच्या स्टडीमध्ये तुम्ही GS1, 2, 3, 4 याचा अभ्यास करतच आहात, पण त्याचबरोबरीने तुम्हाला GS4 साठी अजून काही मटेरियल प्रोव्हाइड करण्यासाठी मी एक नवीन बॅच घेऊन आलेलो आहे। GS4 PYQ अनालिसिसची बॅच आपण घेऊन येतोय। या बॅचमध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी भेटणार आहेत आणि तसेच या बॅचची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती मेन्सच्या पेपरपर्यंत असणार आहे मित्रांनो। या बॅचमध्ये तुम्हाला 15 दिवसाचं लाईव्ह लेक्चर होणार आहे। या लाईव्ह लेक्चरमध्ये दररोजचा डेली 1.5 तासाचा तो आपला शेड्यूल असणार आहे। या शेड्यूलमध्ये तुम्हाला GS4 चे 2019 पासूनचे तर 2023 पर्यंतचे 5 पेपर आपण कव्हर करणार आहोत आणि या पेपरच्या थ्रू तुमचं पूर्ण PYQ अनालिसिस आपण घेणार आहोत। सर्वप्रथम तुमच्या समोर नंदुरबार जिल्हा दिसतोय। आपण वन बाय वन बघूयात। नंदुरबार जर बघितला तर नाशिक विभागामध्ये सर्वात उत्तरेकडे येतो। नंदुरबारला 6 तालुके लाभलेले आहेत। 6 तालुके आहेत नंदुरबारला। ते कोणकोणते ते आपण बघणार आहोत। सर्वात उत्तरेला जो आहे तो धडगाव तालुका आहे, त्यालाच आपण अक्राणी तालुका असं म्हणतो। त्या बाजूला आपण गेलो तर अक्कलकुवा आहे, तळोदा, शहादे, नंदुरबार तालुका आणि नवापूर तालुका। यामध्ये जर बघितलं तर मागे MPSCने प्रश्न विचारला होता की नंदुरबारमधले जेवढे तालुके आहेत त्यांचा क्रम आपल्याला विचारलेला होता, उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा पद्धतीने आपल्याला क्रम विचारलेला होता। तर तो आपल्याला माहिती पाहिजे, त्यासाठी आपल्याला तालुके पण बघावं लागतात। आपण इथे जर बघितलं, नंदुरबारला गुजरात राज्य लागलेलं आहे। इकडे बघितलं वर तर इथे मध्य प्रदेश पण लागलेलं आहे, म्हणजे ही त्यांची बॉर्डर आहे बघा। इथून इकडे मध्य प्रदेश आहे आणि इकडे गुजरात आहे अशा पद्धतीने। इकडे खाली बघितलं तर धुळे जिल्हा लागतोय, धुळे जिल्हा पाहिला। त्यानंतर आपण बघतोय पुढे, त्यानंतर खाली बघितलं आपण तर इकडे नाशिक पण लागत नाही बघा। फक्त एकच जिल्हा हा नंदुरबारला सीमा तयार करतो, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा हा पॉईंट। फक्त ह्या साईडला, म्हणजेच याच्यामध्ये आपण पाहिलं नवापूर, नंदुरबार आणि शहादे हे जे 3 तालुके आहेत, हे 3 तालुके फक्त धुळे या जिल्ह्याला लागतात आणि बाकीचे वरचे जेवढे तालुके आहेत ते गुजरात नाहीतर मध्य प्रदेश, म्हणजेच महाराष्ट्रासोबत नंदुरबारचं जे कनेक्शन आहे ते फक्त धुळे जिल्ह्याला लागून आहे। इकडे जळगाव पण येणार नाही आहे, इकडे नाशिक पण येणार नाही आहे। अशा पद्धतीने नंदुरबारचा मॅप आहे। चला आता पुढे जाऊयात आपण। पुढे गेल्यावर आपल्याला समजेल की दळणवळणचा हा मॅप दिसतोय तुमच्यासमोर। इथून बघा रेल्वे जाताना दिसते, ही की नंदुरबारमधून जाते। त्यानंतर इकडे जर आपण पाहिलं तर आपण काही घाट पण इथे दिलेले आहेत, जसं की चांदसली घाट आहे इथे दिलेला। हा एक रस्ता आहे जो की धुळ्याकडे जातो, हा एक राष्ट्रीय महामार्ग आहे। त्याचबरोबरीने गरम पाण्याचे झरे जर पाहिले आपण तर इथे दिसते तुम्हाला तोरणमाळ दिसते बघा, तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण। अक्कलकुवा कशासाठी फेमस आहे तुम्ही हे कॉमेंटमध्ये मला सांगा। अक्कलकुवा पण इथे आहे। सारंगखेडे कशासाठी फेमस आहे तेही तुम्ही सांगा। सारंगखेडे तुम्हाला माहिती असेल की तिथे घोड्यांचा बाजार असा भरतो। प्रकाशे हे ठिकाण महत्त्वाचे आहे आपल्यासाठी, जिथं कोणती नदी वगैरे जाते, कोणाचा संगम आहे, तो आपण आता पुढच्या प्राकृतिकमध्ये बघणारच आहोत। त्यानंतर इथे पण बघा, इथे बुरानपूरकडे किंवा बऱ्हाणपूरकडे रस्ता जातो, तोही इकडून त्या नंदुरबारमधून जात असतो। खाली आपण जर गेलो तर आता सगळ्यात महत्त्वाचा हा मॅप आहे आपल्यासाठी प्राकृतिक। यामध्ये जे उत्तरेची बॉर्डर जर पाहिली आपण, नंदुरबारची उत्तरेची बॉर्डर, ही उत्तरेची बॉर्डर नर्मदा नदी तयार करते, नर्मदा नदी। नर्मदेला उदई नावाची नदी येऊन मिळते,
इथं दिसत असेल बघा तुम्हाला उदई नावाची नदी. आणि इथे जर पाहिलं आपण अक्राणीचे डोंगर आहे, याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर तोरणमाळचे डोंगर आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण पण आहे, हे दोन तुम्हाला स्टार पॉईंट आहे. पुढे गेलो आपण तर सातपुडा पर्वत रेंज बघा इथे दिसते तुम्हाला, म्हणजे सातपुडा पर्वत रेंजच्या वर काय आहे, नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी आहे. आणि खाली जर पाहिलं आपण तर कोणती नदी आहे, तापी नदी आहे. ही अशा पद्धतीने तापी नदी जाते नंदुरबारमधून. म्हणजे वर नर्मदा तिला जाते, उदई नावाची नदी येऊन मिळते. तोरणमाळ एका बाजूला आहे उदईच्या, आणि उदईच्या पश्चिम साईडला अक्राणीचे डोंगर आहेत. म्हणजे हे दोन डोंगर तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, जे की सातपुडा पर्वतामध्येच म्हणजे त्या रेंजमध्येच पसरलेले आहेत. त्यानंतर खाली जर आपण शहादेकडे आलो, शहादे, तिथं गोमती नावाची नदी मिळते बघा, गोमती. आणि ह्याच ठिकाणाला काय म्हणतो आपण, प्रकाशे. म्हणजे गोमती नदी जिथे तापी नदीला येऊन मिळते त्या ठिकाणाला, त्या संगम पॉईंटला आपण म्हणतो प्रकाशे. त्यानंतर तिथं वाकी नावाची नदी आहे. तापी नदीची इथे मैदान तयार झालेलं आहे. खाली आपण पाहिलं तर इथं शिवन नावाची नदी आहे, शिवन नावाची नदी. त्यानंतर इथं अमरावती नदी आहे बघा, छोटी नदी आहे इथे. त्यानंतर इथं नेसू नावाची नदी आहे, जी की पुढे तापीला जाऊन मिळते. रंगावली नावाची नदी आहे, ती पण तापीला जाऊन मिळते. आणि इथं खाली बघितलं तर उत्तर सह्याद्री पर्वताचा थोडा भाग इथे येतो. अशा पद्धतीने छोटा जिल्हा आहे, लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. प्राकृतिकमध्ये फक्त दोन नद्या महत्त्वाच्या इथं, नर्मदा आणि तापी. आणि गोमती नावाची नदी, गोमती ही प्रकाशे संगम पॉईंट तयार करते. अशा पद्धतीने म्हणजे 6 तालुके आणि बाकीची आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेतली. आता पुढचा जो आपला जिल्हा असणार आहे तो आहे नाशिक जिल्हा. नाशिक विभागाचा मुख्यालय नाशिकला आहे. तर नाशिकमध्ये जर बघितलं तर 15 तालुके येतात. नाशिकमध्ये 15 तालुके येतात. 15 ते कोणकोणते आहेत ते बघूयात आपण वन बाय वन. सर्वात उत्तरेकडं जर आपण पाहिलं तर इथे येतो बागलाण तालुका, किंवा त्याला सटाणा असं म्हणतात. त्या बाजूला आहे कळवण आणि सुरगाणा. त्यानंतर इकडे पूर्व साईडला मालेगाव. त्यानंतर मधात येतो देवळा. देवळाच्या खाली आहे चांदवड, नांदगाव, दिंडोरी आणि पेठ. त्यानंतर थोडं खाली गेलो आपण तर इकडे येतो आहे आपला त्र्यंबकेश्वर तालुका पण आहे, आणि देवस्थान पण आहे बघा तिथे. त्र्यंबकेश्वर, नाशिक, निफाड आणि येवली ही थर्ड लेअर झाली. त्यानंतर सगळ्यात खाली साऊथला इगतपुरी आणि सिन्नर. तर तुम्ही जर तुम्हाला पाठ करायचं असेल तालुके तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात. ही फर्स्ट लाईन आहे अशा पद्धतीने, ही सेकंड लाईन आहे, त्यानंतर ही एक लाईन आहे, आणि ही शेवटची लाईन आहे. म्हणजे शेवटच्या लाईनमध्ये जर पाहिलं आपण म्हणजे साऊथला सगळ्यात दक्षिणेला इगतपुरी आणि सिन्नर हे 2 तालुके. त्याच्या वरच्या लेअरमध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक, निफाड, येवले हे 4 तालुके आहेत. हे 4 तालुके, इथं 2 तालुके आहेत. त्यावर आपण जर गेलो पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव इथे पण 4 आहेत. त्याच्यावर गेलो सुरगाणा, कळवण, देवळा, सटाणा आणि मालेगाव इथं 5 तालुके आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला तालुके विचारले जातात भरपूर वेळा, त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण ते सांगण्याचा प्रयत्न केला. 15 तालुके आहेत टोटल. आता आपण बघूयात की नाशिकला कोणकोणत्या सीमा लागलेल्या आहेत, कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणाला ती बॉर्डर तयार करते. तर वर जर पाहिलं आपण गुजरात राज्य, तर हे गुजरात राज्य कोणकोणत्या तालुक्याला लागून आहे ते आपल्याला ते बघायचं आहे. तर बघितलं तर बघा इथं त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण आणि बागलाण तालुका. म्हणजे किती तालुके दिसत आहेत इथं, 5 तालुके. हे 5 तालुके गुजरातला काय करतात, इथे बॉर्डर तयार करतात. वर जर बघितलं आपण उत्तर साईडला तर धुळे जिल्हा आहे. धुळेच्या नंतर बाजूला बघितलं आपण पूर्व साईडला तर जळगाव आहे. जळगावच्या नंतर परत तिकडे बघितलं आपण पूर्व साईडलाच तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. त्यानंतर खाली साऊथला पाहिलं तर अहमदनगर आहे. त्यानंतर इकडे ठाणे पण आहे आणि पालघर पण लागतो आहे. म्हणजे किती जिल्हे लागत आहेत तर बघा 1 2 3 4 5 6 जिल्हे हे नाशिकला लागतात, जिल्हे लागतात. म्हणजे जो बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला आहे की एकतर तुम्हाला बॉर्डर माहिती पाहिजे, आणि हे जे तालुक्यांचा क्रम आहे तो उत्तरेला कोणता तालुका आहे आणि दक्षिणेला कोणता तालुका आहे, ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला हवी,
त्यासाठी आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे जर आपण गेलो प्राकृतिकवर, तत्पूर्वी आपण इथं दळणवळण बघून घेऊ. दळणवळणमध्ये जर पाहिलं आपण, इथून रेल्वे जाते बघा, ही नाशिकमधून गेली पुढे मग नांदगाव आणि त्या साईडला वर कलकत्त्याकडे ती जाते. त्यानंतर इथे किल्ले पण आहेत बघा, किल्ल्यांचं पण इथं दाखवलेलं आहे. इथं चांदवडला दाखवलेलं आहे, चांदवडला लेणी पण आहे. त्यानंतर इथे बघितलं तर म्हसरूळ आहे. त्यानंतर इथं पांडव लेणी आहे बघा, मधात पांडव लेणी आहे. इथे खैर किल्ला आहे, इथे अक्काई टंकाई किल्ला आहे मनमाडच्या खाली. हे मनमाड आहे बघा, इथं जंक्शन आहे मनमाड, तर हे तुम्ही लक्षात ठेवा मनमाड, कारण की इथून बघा 4 साईडला या रेल्वे गेलेल्या आहेत. त्यानंतर इथं गाळण्याचा डोंगर आहे बघा, किल्ला आहे. इथं मुल्लेर आहे, इथं साल्लेर आहे. ठीक आहे, साल्लेर, इथं सप्तशृंगी आहे. हे सगळे पर्यटन आपल्याला बघावं लागतं, याच्यावर प्रश्न येतात. त्र्यंबकेश्वर या साईडला आहे. अशा पद्धतीने अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर बघा, तुम्ही फाइंड आउट करा. इथे मालेगाव आहे बघा या साईडला. इथे वणी आहे. अशा पद्धतीने इथं इगतपुरी स्टेशन. चला आता आपण प्राकृतिकवर येऊयात. प्राकृतिकमध्ये जर पाहिलं तर आपण 1 बाय 1 डोंगर बघूयात. आधी सगळ्यात वर जर बघितलं तर गाळण्याचे डोंगर आहेत, गाळण्याचे डोंगर. इथे हनुमान शिखर आहे, साल्लेर शिखर आहे, मुल्लेर शिखर आहे. साल्लेरवर तुम्हाला माहिती आहे, प्रश्न येतोच दरवेळेस. तुम्हाला एक ट्रिकही माहिती असेल, कसा मी हसतो, ही ट्रिक तुम्हाला माहितीच असणार आहे. यामध्ये कळसुबाई, साल्लेर, त्यानंतर महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड आणि सप्तशृंगी तोरणा, अशा पद्धतीने. त्यानंतर गाळण्याचे डोंगर झाले, साल्लेर मुल्लेर बघितलं आपण. त्यानंतर येतो इथं वणीचा डोंगर, 7 माळा डोंगर रांगा इथं बघा, 7 माळा. त्यानंतर इथं चांदवडचे डोंगर येत आहेत, चांदवडचे डोंगर. त्यानंतर इकडे रामशेज डोंगर आहे. इकडं आहे अजनेरी डोंगर, आणि इथं कळसुबाई डोंगर आहे बघा. इकडे खाली जर पाहिलं आपण इगतपुरीच्या साईडला तर कळसुबाई डोंगर दिसत आहेत. अशा पद्धतीने हे डोंगर जर पाहिले आपण तर एकदम उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत डोंगरांच्या रांगा इथं दिसतात आपल्याला. त्यानंतर आपण आता नद्या बघूयात नाशिकमधल्या. नदी, त्यानंतर मोसम नावाची नदी, इथे मोसम नावाची नदी आहे. ह्या गाळण्याच्या डोंगरमधून ती उगम पावते आणि मालेगाववरून ती वाहत असते, त्याच्यामुळे ती महत्त्वाची. मोसम नदी मालेगावमधून वाहते. त्यानंतर इकडे जर आपण पाहिलं, चनकापूर धरण दिसते तुम्हाला इथं, चनकापूर, जे की गिरणा नदीवर आहे. ही गिरणा नदी अशा पद्धतीने मालेगावमधूनच जाते साईडला, आणि गिरणा नदीला मग मोसम नावाची नदी येऊन मिळते. इथं गिरणा नावाचा जलाशय पण आहे, गिरणा नावाचा जलाशय, आणि मग ती पुढे तापीला जाऊन मिळते. त्यानंतर पांझरा नावाची नदी आहे, पांझन नदी आहे इथे. त्यानंतर इकडे पाहिलं आपण तर बघा निफाड आहे. निफाडच्या खाली जर बघितलं, निफाडमधून कांदवा नावाची नदी जाते, कादवा नावाची नदी जाते. त्या वणीचे डोंगरमधून ती येते वरून. त्यानंतर इथं बघितलं तर वाघद जलाशय, ते हे बाणगंगा नावाची नदी बघा, इथे बाणगंगा नावाची नदी आहे. त्यानंतर इकडे पाहिलं तर गोदावरी नदी, आपल्याला माहिती आहे इथे गंगापूर जलाशय, गंगापूर धरण, इथून गोदावरी येते. गोदावरीला इथं दारणा नावाची नदी येऊन मिळते खालून, दारणा जलाशयातून ही दारणा नावाची नदी येऊन मिळते. इथं त्यांचा संगम होणार आणि मग ही गोदावरी नदी पुढे जाणार, तिला मग कांदवा नावाची नदी येऊन मिळणार. मग कादवा नदी जी आहे तिथंच काय आपलं नांदूर मधमेश्वर आहे, ज्याला आपण रामसर साईटसुद्धा म्हणतो. आणि मग पुढे ही गोदावरी नदी पुढे चालल्या जाते अशा पद्धतीने. इकडे जर पाहिलं आपण या पश्चिम साईडला तर दमनगंगा नावाची नदी बघा, दमनगंगा. त्यानंतर पार नावाची नदी. इकडे आरम नावाची नदी आहे, जी की सटाणामधून जाते. आरम म्हणजे वर आहे मोसम, खाली आहे आरम, अशा पद्धतीने. गाळण्याचा डोंगर आपण पाहिलेलाच ऑलरेडी. तर बघा इथं आपण काय काय बघितलं, चनकापूर जलाशय बघितला, चनकापूर जलाशय, मालेगावमधून जाणारी नदी मोसम नदी, त्यानंतर आरम नदी पाहिली, गिरणा नदी बघितली, पांझन नावाची नदी बघितली. त्यानंतर आपण नांदूर मधमेश्वर हे ठिकाण बघितलं, कादवा नदीवरून वर आहे ते.
आणि कांदवा नदी ही मग पुढे गोदावरीला येऊन मिळते. त्यानंतर बाणगंगा नावाची नदी पाहिली. त्यानंतर आपण दारणा नावाची नदी बघितली. दारणा इथे बघा, ती दारणा नावाची नदी. कांदवा आणि दारणा अशा पद्धतीने. बाणगंगा आणि गोदावरी नदी तर ही आहेच मोठी नदी इथून जाणारी. त्यानंतर इथं दमणगंगा नदी आहे, दमणगंगा. अशा पद्धतीने आपण हे प्राकृतिक बघितलं. पुढे आपण जाऊयात आता. धुळे जिल्हा लागतो आहे. तर धुळे बघितलं तर 4च तालुके त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे तो थोडा पाठ करायला सोपा जातो. ते कोणकोणते 4 तालुके आहेत? शिरपूर आहे, खेडे आहे, साक्री आहे आणि धुळे आहे. अशा पद्धतीने आकार आहे बघा धुळ्याचा. धुळेला जर आपण बॉर्डर बघितली तर वर नंदुरबार लागते. त्यानंतर याच्या उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्व साईडला जळगाव, दक्षिण साईडला नाशिक आणि पश्चिम साईडला गुजरात. अशा पद्धतीने हा धुळे जिल्हा आहे. 4 तालुके त्याच्यामध्ये येतात. पुढे आपण जाऊयात आता. दळणवळण वगैरे बघूयात. इथं बिजासन घाट आहे बघा, बिजासन घाट. त्यानंतर अनेर डॅम आहे इथे, अनेर डॅम. इथून एक रेल्वे मार्ग जातो आहे भुसावळकडे. सोनगीर नावाचा किल्ला आहे. लळिंग नावाचा किल्ला आहे बघा इथं, लळिंग. याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे, लळिंग नावाच्या किल्ल्यावर. लळिंगबारी नावाचं इथे घाट पण आहे बघा, हा घाट आहे लळिंगबारी. तो मुंबईकडे जाणार तो रस्ता. धुळ्यामधून बघा इथे भरपूर रस्ते येतात, 4ही बाजूने रस्ते येत आहेत. अशा पद्धतीने रेल्वे मार्ग पण तिथून जातो आहे. त्यानंतर इथे पण किल्ला आहे. इथे कोंडाईबारी नावाचं इथे घाट दिसतोय तुम्हाला. अशा पद्धतीने तर 3 घाट आपण पाहिले समजा, बिजासन, कोंडाईबारी आणि लळिंगबारी नावाचा घाट आणि लळिंग नावाचा किल्ला. तर हे तुमच्यासाठी इथे महत्त्वाचं असणार आहे पेपरच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर प्राकृतिक जर पाहिलं आपण धुळे, तर वर येतो आपला सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वतातून मग इथे अरुणावती नावाची नदी आहे, अरुणावती नावाची नदी. ती येते, ती तापीला येऊन मिळते. अरुणावती इकडून तापी नदी येते. तापी नदीला इथे एक नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे अनेर नावाची नदी. तिथं अनेर डॅम पाहिला होता आपण. अनेर नावाची नदी ही तापी नदी जाते वर. अशा पद्धतीने तिला परत एक नदी येऊन मिळते, अमरावती, जी आपण आत्ता वर बघितली होती. अमरावती नदी ही तापीला येऊन मिळते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची नदी आहे इथे बुराई नावाची नदी. फार जास्त लांबीची नदी बुराई नावाची नदी. ही बुराई नावाची नदी तापीला येऊन मिळते. त्यानंतर इथं जामफळ नावाचा तलाव आहे. त्यानंतर खाली आपण गेलो तर धानोऱ्याचे डोंगर इथे दिसत आहेत तुम्हाला, धानोऱ्याचे डोंगर. त्यानंतर इथं कान नावाची नदी बघा, कान नावाची नदी. अशा पद्धतीने. आणि इकडून येते पांझरा नावाची नदी. तर पांझरा आणि बुराई या दोन्ही महत्त्वाच्या नद्या आहेत धुळ्यामधल्या. पांझरा नावाची नदी आणि इकडे बघितलेली आपण बुराई नावाची नदी. या दोन्ही नद्या फार महत्त्वाच्या आहे धुळे या जिल्ह्यामधल्या. मग पांझरा नदी जर बघितली आपण तर बघा ती शहरातून जाते आणि मग पुढे जाऊन ती तापीला जाऊन मिळते. म्हणजे पांझरा नदीचा पूर्ण जो प्रवास येतो जास्त करून धुळे जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर तिथे गाळण्याचे डोंगर आहेत बघा, इथे गाळण्याचे डोंगर. आपण आता हे नाशिकमध्ये पाहिले होते. नाशिकमध्ये म्हणजे नाशिक आणि धुळे यांच्यामध्ये हा गाळण्याचा डोंगर बॉर्डर तयार करतो. त्यानंतर इथं आहे जर बघितलं आपण कानोली नावाची नदी आहे, कानोली नावाची नदी. कुळथे नावाचा तलाव, इथं बोरी नावाची नदी भेटते आपल्याला. नकाने नावाचा तलाव आहे. जामफळ नावाचा तलाव आहे. बाबाकुवर नावाचं शिखर आहे इथे. परत एक तलाव इथं डेडरगाव तलाव. म्हणजे जर आता तुम्ही इथं नोटीस केलं असेल, तिथं आपण 4 तलाव आत्ता आपण फाइंड आउट केले. विचारला जाऊ शकतो की हे जे तलाव आहेत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे स्टेट बोर्डला फार महत्त्व दिलं पाहिजे आपण. जामफळ नावाचा तलाव, नकाने नावाचा तलाव, डेडरगाव तलाव आणि कुळथे तलाव, हे 4 तलाव तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा जो
जिल्हा आहे तो आहे अहमदनगर. अहमदनगरमध्ये जर आपण पाहिलं तर टोटल 14 तालुके येतात. 14 तालुके येतात. ते कोणकोणते आहेत ते बघूयात. सगळ्यात उत्तरेला कोपरगाव येतो, सगळ्यात दक्षिणेला कर्जत येतो. उत्तर आणि दक्षिण हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता ही जी लेयर आपण पाहिली यामध्ये येतं अकोले, संगमनेर, राहते, श्रीरामपूर, नेवासे आणि राहुरी त्याच्यामध्येच येतं. त्यानंतर आपण खाली गेलो ही लेयर तर पारनेर, अहमदनगर, पाथर्डी, शेवगाव. त्यानंतर खाली गेलो श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड. अशा पद्धतीची ही लाईन आहे. दक्षिणेकडे श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि उत्तरेला जवळपास पाच तालुके आहेत. अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहते, श्रीरामपूर, नेवासे. मग इथं राहुरी येतं. त्यानंतर पारनेर, नगर, पाथर्डी आणि शेवगाव अशा पद्धतीने. आता आपण याचे बॉर्डर बघून घेऊयात कोणकोणत्या बॉर्डर लागतात नगरला. सगळ्यात उत्तरेला नाशिक जिल्हा लागतो. त्यानंतर इकडे संभाजीनगर जिल्हा, इकडे बीड जिल्हा, इकडे उस्मानाबाद, धाराशिव जिल्हा, त्यानंतर सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्हा पण नगरला लागतो. म्हणजे किती झाले 1 2 3 त्यानंतर 4 5 6 7 7 जिल्हे हे लागतात नगरला. त्यामुळे सर्वात जास्त जिल्हे लागून असलेला जिल्हा जर आपल्याला विचारला तर तो आहे अहमदनगर. पुढे जाऊयात. दळणवळण आपण बघणार आहोत. आता इथं बघा तुम्हाला काही घाट आहेत ते जे महत्त्वाचे आहेत. चंदनपुरी घाट दिसतोय तुम्हाला, जो की नाशिकवरून जो रस्ता जातो तो पुण्याकडे जाण्यासाठी हा घाट आहे चंदनपुरी घाट. त्यानंतर इथं विटा नावाचा घाट आहे बघा, विटा नावाचा घाट तो महत्त्वाचा आहे आपल्याला, विटा नावाचा घाट आहे. त्यानंतर इतके घाट आपल्याला महत्त्वाचे. त्यानंतर किल्ले बघूयात. इथे रतनगड दिसतोय बघा तुम्हाला, रतनगड. त्यानंतर हरिश्चंद्रगड दिसतोय, हरिश्चंद्रगड. हे दोन्ही महत्त्वाचे. इथे कळसुबाई तुम्हाला दिसते, कळसुबाई. ठीक आहे, अशा पद्धतीने हा पूर्ण पॉईंट महत्त्वाचा आहे. कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड. त्यानंतर आपण इकडे आलो तर आपल्याला इथे दिसेल इथे आहे बघा पाथर्डी, मोहोटा देवी देवस्थान आहे. मोहोटा देवी देवस्थान पाथर्डीला आहे. त्यानंतर इकडे खाली आपण जर गेलो तर राळेगण सिद्धी दिसते तुम्हाला इथे. त्यानंतर श्री अण्णा हजारे यांचं. त्यानंतर इथं निघोज दिसते बघा, निघोज. तुम्ही ऐकलं असं नाही निघोज प्राकृतिकमध्ये. इथे काय आढळतं, रांजण खळगे हे ते ठिकाणी निघोज अहमदनगरमध्ये. त्यानंतर इकडे श्रीगोंदे आहे, पेडगाव. त्यानंतर रेहकुरी, कर्जत हे ठिकाणी. इथे खर्डा नावाचं किल्ला आहे इथे. चला, इथं नगरचा किल्ला पण आहे. इथं नेवासे आहे, हे ठिकाण पण महत्त्वाचं आहे आपल्याला. आणि इकडून बघा रेल्वे पण जाते आहे अहमदनगरमधून. अशा पद्धतीने हे जळणवळण आहे. चला पुढे जाऊयात आपण. प्राकृतिक महत्त्वाचं आहे आपल्याला. ही गोदावरी नदी जर बघितली आपण तर पूर्व साईडला काय करून जाते, इथे बॉर्डर तयार करते आणि तिला मग बाकीच्या नद्या येऊन इथे मिळतात. आता आपण पहिले डोंगर बघून घेऊयात कोणकोणते. अदुलाचे डोंगर आहे बघा इथे, अदुलाचे डोंगर. कळसुबाई शिखर तर आहेच, सह्याद्री पर्वत या साईडला लागतो. त्यानंतर हा जो पूर्ण मोठा पर्वतरांग आहे ही आहे आपली हरिश्चंद्रगड डोंगररांग, हरिश्चंद्र डोंगरराव. त्यानंतर तिथं बाळेश्वर नावाचं डोंगर आहे बघा, बाळेश्वर, बाळेश्वर नावाचं डोंगर आहे. त्यानंतर आपण खाली जर गेलो तर बघा इतकेच डोंगर आहेत तिथे नगरमध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं काही नद्या आहेत आता छोट्या छोट्या, त्या आपण बघणार आहेत आपण. इथे बघितलं तर भंडारदरा जलाशय दिसतोय तुम्हाला, भंडारदरा जलाशय. तर हा कोणत्या नदीवर आहे, प्रवरा नदीवर आहे बघा, प्रवरा. इथे संगमनेर तालुका येतो प्रवरा नदीवर. त्यानंतर इकडे मुळा नावाची नदी बघा, राहुरीमधून जाते ती, मुळा नावाची नदी. मुळा आणि प्रवरा इथे त्यांचा संगम होणार आणि हा संगम झाल्याच्या नंतर ती गोदावरीला जाऊन मिळणार, प्रवरा नावाची नदी. त्यानंतर इकडे
हग्गा नावाची नदी आहे. कुकडी नावाची नदी बघा, इथे ही जी नदी आहे कुकडी नावाची नदी, किंवा नंतर तिला घोड नावाची नदी येऊन मिळते. घोड आणि कुकडी, मग ती घोड नावाची नदी ही या ठिकाणी भीमा नदीला येऊन मिळते. म्हणजे जर आपण नगर या जिल्ह्याचं पश्चिम साईड जर पाहिली तर पश्चिम साईडची जी सीमा आहे ती नद्या तयार करते. कुकडी नावाची नदी, घोड नावाची नदी आणि पुढे भीमा नावाची नदी. आणि जर आपण परत इकडे आलो तर इकडे तुम्हाला सीना नावाची नदी दिसते बघा. सीना नावाची नदी ही पण एक बॉर्डर तयार करते इथं बीडसोबत इथं बॉर्डर तयार करते. इकडं हा बीड जिल्हा आहे. सीना नावाची नदी इथे दिसते तुम्हाला अशा पद्धतीने. त्यानंतर इथे किन्हा नावाची नदी आहे, ढोरा नावाची नदी आहे. या छोट्या छोट्या नद्या पण महत्त्वाच्या असतात अशा पद्धतीने. आता आपण काही तलाव बघूयात, जसं की इथे विसापूर जलाशय. त्यानंतर इथे सरस्वती नावाची नदी आहे बघा, सरस्वती नदी. त्यानंतर इकडे जर आपण बघितलं तर भंडारदरा तर आपण पाहिलंच आधीच. तर बघा अशा पद्धतीने आहे मित्रांनो अहमदनगर. आता आपला पुढचा जो जिल्हा आहे तो आहे आपला जळगाव. तर जळगाव जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण हे 15 तालुके येतात जळगावमध्ये. 15 तालुके. म्हणजे आपण आत्ता बघितलं होतं की नाशिकमध्ये पण 15 तालुके येतात, जळगावला पण 15 तालुके येतात, धुळेमध्ये 4 तालुके येतात, नंदुरबारला 6 तालुके येतात आणि अहमदनगरला 14 तालुके येतात. आता हे कसे कसे आहेत ते बघूयात. वर येतो आपला चोपडा नावाचा तालुका, यावल, रावेर ही वरची लेयर. त्यानंतर अंमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर. त्यानंतर खाली जर आपण आलो तर पारोळा, एरंडोल. त्यानंतर सगळ्यात शेवटची लाईन जर आपण बघितली तर ती येते आपली चाळीसगाव. सगळ्यात दक्षिणेला चाळीसगाव आहे, भडगाव, पाचोरा, त्यानंतर जामनेर आणि बोदवड अशा पद्धतीने. म्हणजे सगळ्यात दक्षिणेकडे चाळीसगाव, सगळ्यात उत्तरेकडे चोपडा अशा पद्धतीने हे तालुके आहेत. आता यांच्या सीमा जर बघितल्या आपण जळगावच्या तर त्या कशा कशाला लागलेल्या त्या पाहू. तर जळगावला या साईडला धुळे लागतो. धुळे लागल्याच्या नंतर वर मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशाच्या नंतर या साईडला आपण पाहिलं तर बुलढाणा लागतो इथे, बुलढाणा. त्यानंतर दक्षिण साईडला जर आपण आलो तर इकडे लागतो आपल्याला संभाजीनगर जिल्हा आणि इकडे आहे नाशिक जिल्हा. तर 1, 2, 3 आणि 4 जिल्हे लागतात. 4 जिल्हे लागतात. पुढचा दळणवळणाचा आपण बघून आता. याच्यामध्ये जर बघितली इथून रेल्वे जाते बघा जळगावमधून. इथे भुसावळ आहे सगळ्यात महत्त्वाचा. इथे फेकरी पण आहे बघा, तुम्हाला माहीत असेल फेकरी थर्मल पॉवर प्लांट. त्यानंतर इथं उनबदेव आहे बघा, उनबदेव गरम पाण्याचे झरे तिथं आढळतात उनबदेवला. इथे पाटणादेवी आहे चाळीसगावला. इथं लेणी आहे बघा पाटणादेवीला, ते महत्त्वाचं आहे. गवताळा पण आहे तिथे. इकडून एक रेल्वे लाईन जाते आहे, धुळ्यावरून येते ती, चाळीसगाववरून जाते. पाचोऱ्यामधून पण इथं रेल्वे लाईन जाते बघा जामनेरपासून. अशा पद्धतीने हे आहे. पुढे जर आपण गेलो प्राकृतिकमध्ये तर हे तुम्हाला खाली दिसते सातमाळा डोंगररांग, सातमाळा अजिंठा डोंगररांग. आणि वर जर पाहिलं आपण तर सातपुडा. म्हणजे ह्या सातपुडामध्ये आणि सातमाळाच्या मधात कोणती नदी वाहते आपली? तापी नदी वाहते. तापी नदी इकडून MP मधून येते. तिला मग इथे पूर्णा नावाची नदी येऊन मिळते, पूर्णा नावाची नदी इथे. त्यानंतर आपण आता 1 बाय 1 नद्या बघूयात कोणकोणत्या आहेत. उत्तरेकडून येणार आहे. म्हणजेच आपल्याला तापीच्या उजव्या बाजूच्या नद्या आपल्याला पाहिजे आहेत. तिथे इथे भोकर नावाची नदी आहे, सुकी नावाची नदी आहे. इथं पाल तलाव दिसतो आहे आपल्याला. मोर नावाची नदी आहे. इथं गुळ नावाची नदी आहे. अनेर नावाची नदी तर आपण आधीच बघितलेली आहे. त्यानंतर आपण दक्षिण साईडला बघितलं तर पूर्णा नावाची नदी पाहिली. इकडून एक वाघूर नावाची नदी येते, ती की सगळ्यात महत्त्वाची, जी की अजिंठा लेणीमधून वाहते, वाघूर नावाची नदी. इकडे कांग नावाची नदी येते, जामनेरमधून जाते ती. त्यानंतर गिरणा नावाची नदी आपण आधीच बघितलेली आहे, गिरणा महत्त्वाची नदी आहे. मग तिला पुढे जाऊन अंजनी नावाची नदी येऊन मिळते, अंजनी. त्यानंतर इथं म्हसवे तलाव आहे, म्हसवे तलाव. इकडे गिरणा नावाची नदी तुम्हाला दिसते बघा, गिरणा नावाची नदी. नंतर
तित्तूर नावाची नदी आहे, तित्तूर. त्यानंतर इथं बोरी नावाची नदी आहे आणि मग पुढे इकडून येते ती पांजरा नावाची नदी आहे. तर अशा ह्या सगळ्या नद्या कुठे येऊन मिळतात? तापीला येऊन मिळतात. छोटे डोंगर वगैरे नाही आहे जास्त जळगावला. इथे अजिंठ्याचा डोंगर थोडाफार येतो, सातमा उंच डोंगर रांग तर आपण पाहिलीच. अशा पद्धतीने. तर बघा मित्रांनो, आपण आता नाशिक विभाग हा पूर्ण कंप्लीट केला. तर यामध्ये तुमच्या काय काय लक्षात आलं असणार आहे की एकतर किती तालुके असतात कोणत्या जिल्ह्यात, आणि त्या जिल्ह्यातला जो काही सगळ्यात उत्तरेकडचा तालुका आहे आणि सगळ्यात दक्षिणेकडचा तालुका आहे यावर जास्त आयोगाचा फोकस असतो. तसंच आपल्याला तालुक्यांचा क्रमही विचारला जाऊ शकतो, उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे. नद्या बघितले, डोंगर बघितलेत, काही जे पर्यटन स्थळं होते ते पण आपण पाहिलेत, किल्ले वगैरे पाहिलेत, घाट आपण बघितलेत. घाट जास्त नाही आहेत या विभागामध्ये. तर बघा अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघितला. तर मित्रांनो, तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.